सर्वांना आपल्या बेसिक डिसायपलशिप क्लासेस मराठी ह्याच्यामध्ये सर्वांना वेलकम. तर मी आशा करतो की तुम्ही अगोदरचे व्हिडिओ बघितले असतील. तर आज आपलं टॉपिक आहे 7 न्याय. बायबल आपल्याला बायबलमध्ये भरपूर न्याय आहेत आणि आज आपण त्या 7 न्यायाबद्दल आपण बघणार आहोत. पण हे सुरुवात करण्या अगोदर आपल्याला आज आपण त्या 7 न्याय ह्या टॉपिकमध्ये नेमकं काय बघणार आहे, किती काय म्हणजे टॉपिक कव्हर करणार आहे. पहिले जे 5 न्याय आहेत आपण जे बघणार आहोत ते आपण एकदम थोडक्यामध्ये बघणार आहोत. कारण प्रत्येक न्यायाचा जर अभ्यास करायला गेलं तर एक मोठा क्लास तयार होऊ शकतो. त्यासाठी पहिले 5 न्याय आपण थोडक्यामध्ये ह्या बायबलच्या टाईमलाईनमध्ये कुठं आहेत ते बघूया. त्यानंतर जे शेवटचे जे 2 न्याय आहेत, जे आत्ता तुम्ही एक काय म्हणतात एक विश्वासणारे, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, ज्यांच्या नव्याने जन्म झालेला आहे, ठीक आहे, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा की तो तुमच्या पापांसाठी मरण पावला, पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी मेलण्यातनं पुन्हा उठला, ह्याच्यावर तुम्ही जेव्हा विश्वास ठेवा तेव्हा तुमचं काय होणार आहे, तुमचं नवे जन्म आहे, तुमचं तारण होणार आहे. आणि तारणानंतर तुम्ही एक विश्वासणारा म्हणून बनताय, एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून तुम्ही बनणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे 7 न्यायमधले जे लास्ट 2 आहेत, शेवटचे 2 न्याय आहेत, ते आपण एक डिटेलमध्ये आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर हे 7 न्याय आपण चालू करूया. इथं जे बायबल इथं मी डिस्प्ले केलेलं आहे, हे बायबलचं पूर्ण टाईमलाईन आहे. जे 7,000 वर्ष बायबल जे सांगत आहे की बायबल 2 भागामध्ये प्रथम म्हणजे डिवाइड आहे. एक तर जुना करार आणि एक नवा करार. आपण आता नव्या करारामध्ये एकदम शेवटच्या भागामध्ये आहोत. आणि बायबल पहिली थेसलोनिकरास पत्र 4था अध्याय ह्याच्यामध्ये आपल्याला रॅप्चरबद्दल सांगणार आहे की आपल्याला प्रभू इथनं या पृथ्वीवरनं घेऊन जाणार आहे. आपण प्रभूला वर आकाशामध्ये भेटणार आहोत. त्यानंतर संकटाचा काळ आहे 7 वर्ष, त्याला इंग्लिशमध्ये ट्रिब्युलेशन असं म्हणतात. त्यानंतर सेकंड कमिंग आहे. प्रभू येशू ख्रिस्त इथं पहिल्यांदा आला होता आणि प्रभू येशू ख्रिस्त इथं दुसऱ्यांदा येणार आहे. त्याचं सेकंड कमिंग ऑफ जीसस ख्राइस्ट असं आहे. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर 1000 वर्ष राज्य करणार आहे, त्याच्याबद्दल आहे. नंतर पृथ्वी आणि आकाश हे सगळं म्हणजे देव पृथ्वी हे काय करून टाकणार आहे, प्रकटीकरणच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे, त्याला नष्ट करणार आहे. त्यानंतर नवे आकाश नवी पृथ्वी होणार आहे. ठीक आहे. मग हे सगळं एक 7,000 वर्षाचं आहे. मग हे 7 जे जजमेंट्स आहेत, 7 जे न्याय आहेत, हे बायबलमध्ये कुठं आहेत आणि थोडक्यामध्ये एक ह्याचा काय काय त्याचा अर्थ आहे हे आपण सगळं बघूया. ठीक आहे. तर हे चालू करूया आपण. तर मरण, प्रत्येक माणूस मरण हे काय करणार आहे, त्याला येणार आहे. आणि पण बायबल काय म्हणते, मरणानंतर त्याचा न्याय होणार आहे. आणि एक प्रत्येक धर्मामध्ये किंवा प्रत्येक काय म्हणतात, एक माणसाला एक कॉमन आयडिया असते, त्याची एक समजूत आहे की देव त्याला त्याचा न्याय करणार आहे. आणि जेव्हा तो देवासमोर मेल्यानंतर उभा राहील तेव्हा देव त्याला त्याचे चांगले कर्म आणि त्याचे बाद कर्म हे बघून तो स्वर्गात घेईल किंवा स्वर्गाच्या बाहेर टाकेल. हे एक सर्व धर्मांमध्ये एक साधारण काय म्हणतात, ही कॉमन एक बिलीफ आहे आणि एक कॉमन आयडिया आहे. पण बायबल आपल्याला एक 7 न्यायांबद्दल सांगते. ठीक आहे. आणि ते कॉमन आयडिया आणि हे 7 जर आपण समजून घेतलं की आपल्याला कळेल की बायबल किती काय काय आपल्याला शिकवायला तयार आहे. आणि आपण किती अजून काय म्हणतात अंधारात आहोत, ख्रिस्ती व्यक्ती किती लोक अंधारात आहेत. आणि जेव्हा आपण शेवटचे 2 जे न्याय बघणार आहोत ते फार ख्रिस्ती व्यक्तीला इम्पॉर्टंट आहेत, तेही आपण कव्हर करूया. तर पहिला न्याय आपण बघूया की जो पृथ्वी नाहीशी झाल्यावर, ठीक आहे, जर आपण उघडलं, आपल्यासाठी इथं प्रवीण आहे, तो प्रवीण आपल्यासाठी मराठीमध्ये आपल्याला वाचून दाखवल. जर आपण बघितलं प्रकटीकरण ह्याचा 20वा अध्याय आणि 11 ते 15, तर आपल्यासाठी 11 वचन प्रवीण वाचल. प्रकटीकरण 20:11. नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश हे पळाले, त्याकरता ठिकाण उरले नाही. आता एक मिनिट, तिथं 11व्या वचनामध्ये काय म्हटले, पांढरे राजासन. ठीक आहे. आपण त्याचं नाव दिले महान शुभ्र सिंहासनाचा न्याय. तिथं पांढरे राजासन आहे. त्या राजासनावर कोण तर बसलेला आहे. त्या राजासनावर कोण बसलेला आहे, तर देव बसलेला आहे. तिथं प्रभू येशू ख्रिस्त बसणार आहे. ठीक आहे. तर देव तिथं बसणार आहे. आणि पुढं काय लिहिलेलं आहे 12मध्ये. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी देवाच्या राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले, ते जीवनाचे होते. आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे ठरवण्यात आला. आता जर आपण 14 वचनकडे बघितलं, 14, तेव्हा मरण व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. आता ह्याच्या इथं जेव्हा न्याय होणार आहे तेव्हा लोकांना पुढे टाकण्यात येणार आहे, अग्नीच्या सरोवरात टाकणार आहे. इथं बायबल म्हणते हे दुसरे मरण आहे असं सांगत आहे. ठीक आहे. तर मग नेमकं इथं कुणाचा न्याय होणार आहे? इथं सर्व जगामधले जे हरवलेले लोक आहेत, जे अधर्मी लोक आहेत,
जे पापी आहेत तर सर्वांचा न्याय कुठं होणार आहे? ह्या ग्रेट व्हाईट थ्रोन, त्यालाच म्हणतात काय म्हणतात, महान शुभ्र सिंहासनाचा जो न्याय आहे तिथं त्यांचा न्याय होणार आहे. आणि ह्या न्यायापासून कोण पास होणार नाही. ठीक आहे, सगळे दोषी ठरवले जाणार आहेत. सर्वांना त्या अग्नीच्या सरोवरामध्ये टाकण्यात येणार आहे. तर हा आहे थोडक्यामध्ये ग्रेट व्हाईट थ्रोन जजमेंट, ज्याला महान शुभ्र सिंहासनाचा न्याय, जो ह्या 1000 वर्षांनंतर होणार आहे, जो पृथ्वी काय होणार आहे, नष्ट होणार आहे त्याच्यानंतर. ठीक आहे, तर पुढं आपण बघूया सैतान आणि दूतांचा न्याय. तर सैतान आणि दूतांचा न्याय समजण्यासाठी सैतानाचा न्याय आपण पहिला समजून घेऊया. तर सैतानाचा न्याय कधी केला गेला? तर सैतानाचा न्याय दोन प्रकारे केला जाणार आहे. पहिला तो जो केलेला आहे तो आपण बघूया. वधस्तंभ प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा आपले सर्व जगाचे पाप घेतले, ठीक आहे, तेव्हा त्यांनी काय केलं, प्रभू येशू ख्रिस्त पापावर आणि मरणावर त्यांनी काय केलं, विजय मिळवलेला आहे. सैतानाचे जे काम होते ते कशाद्वारे होते? पाप आणि मरण. त्याची पॉवर ऑफ सिन अँड डेथ जे म्हणतात ते प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे, विजय मिळवलेला आहे वधस्तंभावर. मग सैतानाला जे नाश केलेला आहे त्याच्या शक्तीचा, जे शक्ती त्याच्याकडे काय होती, पापाची आणि मरणाची, त्याच्यावर विजय कुणी मिळवला? प्रभू येशू ख्रिस्तानं. पण हे जेव्हा 1000 वर्ष जेव्हा चालू होतील त्याच्या अगोदर आपल्याला बायबल प्रकटीकरण पुस्तकामध्ये तुम्ही वाचलं तर तिथे लिहिलेलं आहे 20वा अध्याय आणि ज्या सुरुवातीच्या वचनामध्ये ते लिहिलेलं आहे की त्याला 1000 वर्ष त्याला बांधण्यात येणार आहे. 1000 वर्ष बांधल्यानंतर 1000 वर्ष झाल्यावर त्याला सोडण्यात येणार आहे. आणि तो मॅगॉग जे लोक आहेत त्यांना फसवून ते जेरुसलेमच्या काय म्हणतात विरोधामध्ये येणार आहे. तेव्हा वर्ण अग्नी येणार आणि सर्व ते नष्ट करणार. तेव्हा सैतानाला कुठं टाकणार आहे? त्या अग्नीच्या सरोवरामध्ये टाकले जाणार आहे असं बायबल आपल्याला सांगत आहे. म्हणजे सैतानाचा जो नेमका जो न्याय आहे शेवटचा, त्याला कुठं फेकणार आहेत? अग्नीच्या सरोवरात. आणि ह्या अग्नीच्या सरोवरात हा तो मरणार नाही आहे, तो सार्वकालिक जीवन काय जाणार आहे, जळतच राहणार आहे. त्याच प्रकारे लोक हे जे तयार केलेलं आहे ते सैतान आणि त्या दूतांसाठी तयार केलेलं होतं, पण त्याच्यामध्ये लोक सुद्धा जाऊन काय बसणार आहेत, अडकणार आहेत. ते इथे जाऊन मरणार नाही आहेत, पण ते सार्वकालिक काय होणार आहेत, ते जळत राहणार आहे. तेच त्यांच्यासाठी दुसरं काय असणार आहे, मरण असणार आहे. तर सैतानाचा न्याय कधी होणार आहे? दोन प्रकारे. एक तर कॅल्व्हरीवर प्रभू येशू ख्रिस्ताने पापावर आणि मरणावर विजय मिळवून दाखवला, त्यांनी सैतानावर विजय मिळवला, त्याचा न्याय केला. त्यानंतर इथं त्याला खरा न्याय ज्याला तेव्हा टाकणार आहे तेव्हा त्याचा न्याय होईल. म्हणजे हे आहे सैतानाचा न्याय. आणि दूतांच्या न्यायाबद्दल जर आपण बघितलं तर तुम्ही 2 पेत्र ह्याच्याकडे बघा आणि 2रा अध्याय. तर काही दूतांना काय केलेलं आहे, राखून ठेवलेलं आहे असं बायबल आपल्याला सांगते त्या शेवटच्या न्यायापर्यंत. 2 पेत्र 2रा अध्याय आणि 4थं वचन. कारण देवाने ज्या देवदूतांनी पाप केले त्यांना देखील सोडले नाही, तर न्यायाचा दिवस येईपर्यंत त्यांना अधोलोकाच्या गडद अंधारात टाकले. इथं काय म्हटलंय, त्याने न्याय अधोलोकाच्या गडद अंधारामध्ये टाकलेला आहे. तुम्ही इंग्लिशमध्ये बघितलं तर चेन्स ऑफ डार्कनेस त्यांना बांधून ठेवलेलं आहे. त्याने त्या न्यायापर्यंत एक रिझर्व करून ठेवलेलं आहे, त्याला ठेवलेलं आहे. आणि त्यांचा न्याय कोण करणार आहे? पॉल आपल्याला सांगतो 1 कोरिन्थ 6 मध्ये की आपणच त्या दूतांचा काय करणार आहे, न्याय करणार आहे. म्हणजे आपल्याला एवढी काय म्हणतात एक काय म्हणता येईल त्याला, एक पदवी दिलेली आहे की आपण त्या दूतांना काय करणार आहे, त्यांचा न्याय देखील करणार आहोत. तर हे आहे दूतांचा न्याय. ठीक आहे, जे दूत आहेत, जे सुरुवातीपासून देवापासून लांब गेलेले आहेत, पडलेले आहेत, लुसिफर आणि तो सैतान त्याच्या मागं जे आहेत, त्यांचा न्याय सगळं कुठं होणार आहे? इथं होणार आहे, या व्हाईट थ्रोन जजमेंटला. म्हणजे आतापर्यंत 2 बघितले आपण, एक पांढऱ्या महान शुभ्र सिंहासनाचा न्याय, त्यानंतर सैतान आणि त्यांच्या दूतांचा न्याय, त्यानंतर आपण बघूया इस्रायलचा न्याय. आता इस्रायलचा न्याय हा कधी होणार आहे? तर आपण जेव्हा ह्या पृथ्वीवरनं जाणार आहोत रॅप्चर, त्यानंतर 7 वर्ष जो काळ आहे त्याच्यामध्ये हा इस्रायलचा न्याय होणार आहे. तर इस्रायलचा न्याय एक राष्ट्र म्हणून इस्रायलचा काय होणार आहे? न्याय होणार आहे. इथं ह्या 7 वर्ष त्यांना त्या संकटातनं त्यांना जायला लागणार आहे. आणि हे काय म्हणतात, हे जो न्याय आहे तो इस्रायलवर येणार आहे. आणि हे तुम्ही यशायाचा 4था अध्याय 4थं वचन ह्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी वाचता येईल. ठीक आहे, ते आपण डीपमध्ये आपण इथं जाणार नाही आहोत. म्हणजे इस्रायलचा न्याय एक राष्ट्र म्हणून त्यांचा इथं न्याय होणार आहे. त्यांना त्या संकटातनं जायला लागणार आहे. त्यांची तयारी या 1000 वर्षासाठी इथं होणार आहे.
ठीक आहे, जिथं प्रभू येशू ख्रिस्त 1000 वर्ष पृथ्वीवर काय करणार आहे, राज्य करणार आहे. त्यानंतर बघूया आपण 1000 वर्ष पृथ्वीवर असताना प्रभू येशू ख्रिस्त राष्ट्रांचा न्याय करणार. या जगामध्ये सर्व जे राष्ट्र आहेत त्याचा न्याय कोणाने, प्रभू येशू ख्रिस्त जेरुसलेममध्ये बसून तो फिजिकली शारीरिकरित्या त्यांचा काय करणार आहे, न्याय करणार आहे. तो आहे जजमेंट ऑफ नेशन्स, पूर्ण राष्ट्रांचा लोकांचा न्याय. हे तुम्ही जोएल ह्याचा 3रा अध्याय, मत्तई 25 आणि जेरमाया 25 ह्याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टी काय करता येईल, वाचता येतील. त्यानंतर आपण बघूया की जगाचा न्याय. आता जगाचा न्याय कधी झालेला आहे? जगाचा न्याय हा वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्तांनी केलेला आहे. जो जगाचा न्याय, जो लोकांना जो शेवटचा जो न्यायासन होतं की सगळ्यांना त्या महान पांढऱ्या सिंहासनासमोर उभं राहणार आहेत जे अधर्मी लोक आहेत, बरं, त्या सर्वांना काय येणार आहे, ते पापी म्हणून दोषी कबूल, त्यांना तिथं विचारलं जाणार आहे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर का विश्वास ठेवला नाही. मग इथं वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्तांनी काय केलं, योहान 3:16 की देवाने जगावर प्रीती केली, पण त्यांनी काय केली की त्यांनी हे पण कळली, प्रीती अशी होती की त्यांनी सर्व पाप त्यांनी आपल्यावर घेतले आणि सर्व जगाचे पाप केले. जे न्याय जगावर येणार होतं ते त्यांनी इथं वधस्तंभावर काय केलेलं आहे, घेतलेलं आहे. पण त्याला एक अट आहे, त्यांनी सर्वांना म्हणजे सार्वकालिक जीवन असं दिलेलं नाही आहे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल, जो कोणी त्याला विलिंगली ॲक्सेप्ट करेल की त्यांनी माझ्यासाठी काय केले, त्याला बायबल काय म्हणते, सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. ठीक आहे, अशा प्रकारे देवानी जगावर प्रीती केली आणि त्याचा न्याय जो जगावर येणार होता तो त्यांनी स्वतःवर प्रभू येशू ख्रिस्तांनी घेतला. ते सर्व पाप त्यांनी आपल्यावर घेतले. ते आहे जगाचा न्याय जो त्यांनी स्वतःवर घेतला. ठीक आहे, मग त्याला त्यांनी काय केलं हे ॲक्सेप्ट करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, ते स्वीकार करणं महत्त्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा म्हणून जेव्हा तुम्ही स्वीकार करता तेव्हा तुमचं काय होतं, बायबल म्हणतो तुम्ही नव्याने तुमचा जन्म होतो. तेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये चालायला पाहिजे, तेव्हा नंतर तुमचे चांगले कर्म आणि हे चांगल्या गोष्टी हे यायला पाहिजे. ठीक आहे, मग आता मला वाटतं आपण 5 जजमेंट बघितले. ठीक आहे, आता आपण 6वा आणि 7वा जो महत्त्वाचा आहे एक वैयक्तिक विश्वास धरायला त्यासाठी ते आपण बघूया. तर पॉल कशाबद्दल म्हणतो, तर ख्रिस्ताचे न्यायासन ह्याच्याबद्दल पॉल आपल्याला म्हणतोय. जर आपण बघितलं रोमकरास ह्याचा 14वा अध्याय, रोमकरास 14वा अध्याय आणि 10वं वचन, तर पॉल हे जे न्याय आहे, ठीक आहे, जे होणार आहे त्याच्या नावाने त्याला सांगतो. रोमकरास 14 आणि 10. तेव्हा तू आपल्या बलवान भावाला दोष का लावतो, किंवा जो अशक्त आहे त्या भावाला तुच्छ का मानतोस? कारण आपण सर्वजण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. ठीक आहे, इथं खरं तर काय, ख्रिस्ताच्या न्यायासमोर आपण सर्वजण उभे राहणार आहोत. हे पॉल विश्वासणाऱ्यांना म्हणायला लागलंय. जे प्रभू येशू ख्रिस्ता ज्या लोकांनी विश्वास ठेवलाय ते सर्व लोक काय म्हटलं, ह्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. जेव्हा आपण आता जसं मी मगाशी म्हटलं, आपण ह्या शेवटच्या काळामध्ये आहे, आपलं इथं रॅप्चर होणार आहे, आपण वर जाऊन स्वर्गामध्ये आनंदित काय राहणार तर आहोत, प्रभूबरोबर राहणार आहोत. पण पहिला गेल्या आपलं काय होणार आहे, तिथं न्याय होणार आहे. आणि जो आपल्या तिथं न्याय होणार आहे त्याला ख्रिस्ताचे न्यायासन असं म्हटलेलं आहे. तो न्याय आपल्याला नरकात टाकायला होणार नाही जसा हा होता. तर तो न्याय कशासाठी आहे की तुम्ही काय म्हणतात, जेव्हा तुमचं तारण झालं त्याच्यानंतर तुम्ही ख्रिस्तासाठी काय केलं, बरोबर आहे. तुम्ही तारणानंतर तुम्ही काय केलं, तुम्ही ख्रिस्ताच्या जेव्हा शरीराचे एक अवयव झालेला आहे, एक भाग झालेला आहे, जे ख्रिस्ताच्या शरीरामध्ये तुम्ही आलेले आहे, त्यानंतर तुम्ही ख्रिस्तासाठी काय केलं ह्याचा न्याय तिथं होणार आहे. आणि जर आपण बघितलं 2 करासपत्र ह्याचा 5वा अध्याय आणि 10वं वचन, 2 करिंथ 5:10. कारण आम्हाला सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहायचे आहे, आणि प्रत्येकाला ज्याचे जे प्रतिफळ मिळणार आहे, म्हणजे शरीरात असताना ज्या वाईट किंवा चांगल्या गोष्टी केल्या त्याप्रमाणे बक्षीस मिळेल, देवाचे मित्र होण्यासाठी लोकांना मदत करणे. ठीक आहे, इथं पॉल काय म्हणत आहे, ज्या व्यक्तींनी शरीरामध्ये काय केलेलं आहे, जे बरं असो का वाईट असो, त्याचं जे फळ आहे, त्याचे जे रिवॉर्ड आहे, त्याचे प्रतिफळ आहे, ते ह्या जजमेंट सीट ऑफ ख्राइस्ट, त्याला ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर त्याला हे मिळणार आहे, हे आपल्याला पॉल असं सांगत आहे. ठीक आहे, पण आता हे समजून घेतलं की म्हणजे इथं वर काय होणार आहे, आपले चांगले कर्म आणि वाईट कर्म तारणानंतर तुम्ही काय केले हे त्याचा न्याय तिथं होणार आहे. मग आता नेमकं चांगले आणि वाईट हे 2 कॅटेगरी झाले. ह्याच्यामध्ये पॉल आपल्याला जर बघितलं, 1 करिंथ बघितलं ह्याचा 3रा अध्याय, 1 करिंथ 3रा अध्याय आणि 11वं वचन वाचा, 3:11. येशू ख्रिस्त जो पाया आहे त्याच्या वाचून इतर कोणीही दुसरा पाया घालू शकत नाही. ठीक आहे, येशू ख्रिस्त हा पाया आहे
आणि त्याचा पाया म्हणजे आपलं तारण. आणि आपल्या तारणं आपल्या जीवाचं आणि आपल्या काय म्हणतात आत्म्याचं त्यांनी काय केलेलं तारण केलेलं आहे. ते एक फाउंडेशन आहे. ठीक आहे. आणि जर आपण त्याच अध्यायामध्ये जर बघितलं, आपलं शरीर जर 16व्या वचनामध्ये बघितलं, की तो शरीर आपल्याला काय म्हणतो 17मध्ये, की तुमचं शरीर हे एक काय म्हणतात एक मंदिर आहे, जो पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये आलेला आहे. ठीक आहे. जर आपण आता 12व्या वचनाकडे लक्ष दिलं, तर तिला 11व्या वचनामध्ये एक पायांबद्दल म्हटलेलं आहे. त्या पायावर व्यक्तीला बांधायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग काय बांधतोय तो? 2 प्रकारच्या गोष्टी बांधणार आहे. एक तर चांगले त्याचे कर्म आणि एक तर वाईट कर्म. चांगल्या कर्मामध्ये काय होते? सोने. आपण वाचून घ्या 12 वचन काय लिहिलंय. जर कोणी त्या पायावर सोने, चांदी, मौल्यवान दगड, लाकूड, गवत किंवा पेंडा यांनी बांधतो. आता बघा काय म्हटले? सोने, चांदी आणि शेवट तिसरं काय? प्रेशियस मौल्य- स्टोन्स, मौल्यवान दगड. दगड. ठीक आहे. मग हे सोने, चांदी आणि मौल्यवान दगड हे चांगल्या ह्याच्यामध्ये येणार, चांगले कर्मामध्ये येणार आहे. ठीक आहे. आणि जर आपण लाकूड आणि काय म्हटलं? गवत किंवा पेंडा. गवत किंवा पेंडा हे कशामध्ये येणार? वाईट काय म्हणतात वाईट तुमच्या कर्मामध्ये येणार आहे. ठीक आहे. आता हे 2 गोष्टी असे झालेले आहेत, गुड आणि बॅड डीड्स. आता पहिलं आपण चांगल्या कर्माबद्दल बघूया. चांगले फळ काय म्हणतात चांगले तुमचे कृत्य. सोनं, सोने. आता सोने तुम्ही कधी ते बांधणार आहे? जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त देव आहे आणि त्याला तुम्ही वैयक्तिक तुम्ही त्याला काय म्हणतात वर्शिप करता, की प्रभू हा देव आहे. बरं, त्याच्या अंतःकरणाने तुम्ही त्याच्यावर तो देव आहे म्हणून त्याला मानता. तेव्हा तुम्ही काय करताय? तुम्ही सोने काय म्हणता साठवत जाताय, ते बांधताय. त्यानंतर जर पुढं काय म्हटलेलं आहे? चांदी. चांदी कशासाठी? जेव्हा तुम्ही इतर लोकांना सुवार्ता सांगताय, ठीक आहे, तेव्हा काय होणार आहे? तुम्ही स्वर्गामध्ये चांदी साठवत जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलं आहे? मौल्यवान दगड. सुवार्ता सांगून ज्यांना तुम्ही जिंकलेलं आहे ख्रिस्तासाठी, ठीक आहे, ज्यांना तुम्ही सुवार्ता सांगले त्यांचं तारण झालेलं आहे, ते काय झाले? तुमचे मौल्यवान दगड झालेले आहेत. मग आता त्यानंतर 13व्या वचनामध्ये म्हटले हे माणसाचे काम आहेत. ठीक आहे. 13 वचन आपण वाचूया. तर प्रत्येक व्यक्तीचे काम स्पष्ट दिसून येईल, कारण तो दिवस ते स्पष्ट करील. तो आता- दिवस अग्नीने प्रगट होईल व तोच अग्नी प्रत्येक माणसाचे काम कसे आहे हे ठरविण्यासाठी परीक्षा घेईल. त्या प्रत्येक माणसाचे काम त्या अग्नीने काय होणार आहेत? पारखण्यात जाणार आहे. आणि तो अग्नी प्रकट करणार आहे की त्या माणसाचे काम काय क्वालिटीचे होते. म्हणजे तिथं सोनं कसल्या क्वालिटीचं होतं, चांदी कसल्या क्वालिटीची होती, ते खरंच प्रेशियस स्टोन्स ते त्यांचे अंतकरण झालेले आहेत का, ते सगळं त्या अग्नीने काय होणार आहे? जाचलं जाणार. आता ही अग्नी म्हणजे काय? ही अग्नी म्हणजे काय जर आपण बघितलं, प्रगटीकरण ह्याचा पहिला अध्याय, प्रगटीकरण ह्याचा पहिला अध्याय आणि 14 वचन. ठीक आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बोलत आहे. ठीक आहे. 14 वचन. त्याचे डोके आणि केस बफरासारख्या पांढऱ्या लोकरीप्रमाणे शुभ्र होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. म्हणजे जे डोळे काय त्याचे प्रभू येशू ख्रिस्ताचे हे अग्नीसारखे आहेत. ठीक आहे. आणि त्याला सर्व काही दिसतं. हिब्रू 12 पण ह्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. सर्व गोष्टी त्यासाठी काय आहेत? नग्न आहेत. ठीक आहे. सर्व गोष्टी त्यासाठी. मग प्रत्येक माणसाचे काम आहे ते ह्याच्यामध्ये बघणार कुठल्या क्वालिटीचं आहे. जर आपण बघितलं लाकूड आणि काय म्हटलं? गवत आणि पेंडा. गवत आणि पेंडा हे जे 3 गोष्टी आहेत हे पण काय होणार? अग्नीने काय होणार? आता आपल्याला माहिती लाकूड, गवत आणि पेंडा जर अग्नीच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर काय होणार आहे? ते सगळं नाहीसं होणार आहे. मग ज्या व्यक्तीचे जे चांगले काम नाही आहेत ख्रिस्तानंतर, ते नुसतं त्याला डोक्यात आहे की मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलाय, मला माहिती आहे मी स्वर्गात जाणार आहे आणि ते काय माझं काय तारण पण जाणार नाही. आपण जे व्हिडिओ बघितली होती इटर्नल सिक्युरिटी, त्यामध्ये आपल्याला केलं आपलं तारण जात नाही, भरपूर गोष्टी आपलं लॉस होऊ शकतो ते आपल्याला. ते जे लाकूड हे सगळ्या गोष्टी जे जे आहेत ते सगळं काय होणार? तर नाहीसं होणार. म्हणजे जे गोष्टी त्यांनी कमवलेल्या आहेत त्याही ते जाऊ शकतात. जर आपण बघितलं पहिले योहान ह्याच्याकडे जाऊया आपण, सॉरी दुसरे योहान आणि ह्याचा पहिला अध्याय आणि 8वं वचन. पहिले सावध योहान- असा हा यासाठी की ज्यासाठी आम्ही काम केले ते तुम्ही हातचे जाऊ देऊ नये, तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हाला मिळावे. इथं काय म्हटलंय की जे तुम्ही काम केलं, जे तुम्ही मिळवलेलं आहे, पहिला पाऊल म्हणतोय लुक टू युअरसेल्व्स, म्हणजे सावध राहा. तुम्ही स्वतःला परीक्षण करा स्वतःचं की मी ख्रिस्तामध्ये मागं पडत आहो का? ठीक आहे. मी विश्वासामध्ये खाली पडत आहे का? मी बायबल वाचत आहे का? प्रार्थना करत आहे का? इतर लोकांना सुवार्थ सांगत आहे का? ख्रिस्ती जीवन जे जगायचं आहे ते मी जगत आहे का? हे प्रश्न आपण वैयक्तिक स्वतःला विचारायला पाहिजे. आणि जर तुम्ही हे करत नसाल, जर तुम्ही मागं पडत असाल,
तर काय होणार आहे, तुमचा लॉस होणार आहे. तुम्ही जे काही कमवलेलं आहे ते तुमचं जाणार आहे, असे आपल्याला बायबल सांगत आहे. ठीक आहे. जर आपण बघितलं, जर आपण करिंथकरास पत्राकडे आपण परत आलो, त्या माणसाचं अग्नीनं या काय होणार आहे, सर्व गोष्टी पारखल्या जाणार आहेत. जर आपण 14वं वचन जर वाचलं, 1 करिंथ 3:14, ज्या कोणाचे बांधकाम जे त्या पायावर बांधलेले आहे ते टिकेल. आणि त्याला काय मिळेल, त्याला एक त्याला रिवॉर्ड बक्षीस मिळेल, त्याला एक बक्षीस मिळेल, असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. पण 15 वचनामध्ये काय म्हटलं, त्याला बक्षीस मिळेल. जर एखाद्याचे काम जळून गेले तर त्याचे नुकसान होईल, परंतु जेव्हा तो इमारतीला लागलेल्या अग्नीपासून बचावासाठी पळून जाईल तेव्हा तो तारला जाईल. बरोबर आहे. म्हणजे ख्रिस्ती व्यक्तीचं गोल काय पाहिजे, की तो रिवॉर्ड त्याला मिळायला पाहिजे, त्याला ते प्रतिफळ मिळायला पाहिजे. तारणानंतर आपण ख्रिस्तासाठी भरपूर काय काही गोष्टी करायला पाहिजे, पण केल्यामुळे देव आपल्याला काय काही गोष्टी देणार पण आहेत. ठीक आहे. जर आपण बघितलं दुसरे योहान ह्याचा 1 अध्याय आणि 8वं वचन, नाही ते वाचलं आपण, कुठं नाही, 1 करिंथ उघडा, सॉरी, 1 करिंथ 9वा अध्याय, 1 करिंथ 9:24. तुम्हाला माहीत नाही का, मैदानातील शर्यतीत धावणारे सर्व धावतात, परंतु एकालाच बक्षीस मिळते. अशा प्रकारे धावा की तुम्ही ते जिंकाल. ठीक आहे. इथं पॉल आपल्याला एक धावणाऱ्याचं उदाहरण देतं. आपल्याला काय सांगितलं, ही जी रेस आहे ते आपल्याला धावायला सांगितलेलं आहे. काय म्हणतात, जो खेळाडू असतो, ठीक आहे, जो ॲथलीट असतो, ठीक आहे, तो काय करतो, तो गेममध्ये नुसताच पळत नसतोय, तो अशारित्या पळत असतोय की त्याला ते प्राईज मिळायला पाहिजे. मग पॉल ही देखील आपल्याला विश्वासणाऱ्यांना उत्तेजित करायला लागला आहे की आपण ही आपली जी काय म्हणतात शर्यत, जी रेस आहे ती अशी धावायला पाहिजे की आपल्याला ते रिवॉर्ड मिळायला पाहिजे. नुसतंच नाही की आपण रेसमध्ये आहे आणि आपण सगळ्यांबरोबर चाललो, ठीक आहे, आपण त्या प्राईजसाठी ते आपण धावायला पाहिजे, हे पॉल आपल्याला सांगत आहे. आणि हे करत असताना आपल्याला काय मिळणार आहे, हे मुकुट मिळणार आहे. जर आपण बघितलं 25वं वचन तिथंच, 1 करिंथ 9वा अध्याय आणि 25वं वचन, 1 करिंथ 9:25. प्रत्येक जण जो शर्यतीत धावतो तो सर्व बाबतीत कडक रीतीने प्रशिक्षण घेतो, आत्मसंयमन करतो. ते नाशवंत गौरवाचा मुकुट मिळविण्यासाठी असे करतात, परंतु आम्ही अविनाशी मुकुट मिळविण्यासाठी करतो. आणि बायबल आपल्याला काय म्हणते, ते अविनाशी मुकुट यासाठी आपण धावतो. म्हणजे बायबलमध्ये आपण बघणार पुढं की असे मुकुट आहेत की जे विश्वासणारे ह्या जजमेंट, या ख्रिस्ताचे न्यायासन आहे, तिथं त्याला हे सर्व मुकुट काय आहे मिळणार आहेत. ठीक आहे. तर पहिला आहे इनकरप्टेबल क्राउन, ठीक आहे, अविनाशी मुकुट. त्यानंतर पुढे जाऊया आपण. जर 2 तिमोथी बघितलं, 2 तिमोथी 4:8 मध्ये, 2 तिमोथी 4:8, हा, आता माझ्यासाठी विजेत्यासाठी असलेला मुकुट जो नीतिमत्व तो वाट पाहत आहे, आणि प्रभू जो नीतिमान न्यायाधीश तो मला त्या दिवशी मुकुट देईल, आणि केवळ मलाच तो देईल असे नाही, तर जे सर्व त्याच्या येण्याची प्रेमाने वाट पाहत आहेत अशा सर्वांना देईल. आता हा कसला मुकुट म्हटलेला आहे, नीतिमानाचा, राईचियसनेस. ठीक आहे. हा मुकुट कुणाला मिळणार आहे, तर जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताची वाट बघायला लागलाय की प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. हा सगळ्यात सोपा मुकुट आहे. ह्याला एक दुसरं पण म्हणतात फिनिशर्स क्राउन. ठीक आहे. जो शेवटपर्यंत धाव घेऊन जो संपवणारा आहे व्यक्ती, तो व्यक्ती नेहमी प्रभू येशू ख्रिस्ताची वाट बघत असतो की मी कधी त्याला भेटणार आहे. ठीक आहे, मी कधी स्वर्गामध्ये जाणार आहे प्रभू येशू ख्रिस्ताची, म्हणजे तेच कधी रॅप्चरचे वेळ. मग जो कोणी प्रभूची वाट बघायला लागलाय त्याला कुठला हा मुकुट मिळणार आहे, क्राऊन ऑफ राईचियसनेस, त्याला नीतिमानाचा मुकुट. त्यानंतर पुढे बघूया आपण 1 थेसलोनिकरास पत्र ह्याचा 2 अध्याय आणि 19वं वचन, 2 अध्याय 19. हा, शेवटी जेव्हा आपला प्रभू येशू दुसऱ्यांदा येईल तेव्हा त्याच्यासमोर उभे राहू, तेव्हा आमची आशा किंवा आनंद किंवा मुकुट काय असेल ज्याचा आम्हाला अभिमान वाटेल, ते तुम्हीच नाही का? इथं त्याला क्राऊन ऑफ रिजॉयसिंग म्हटलेलं आहे, त्याच्या आनंदाचा मुकुट, रिजॉयसिंग, आनंदाचा मुकुट ह्याला असं म्हटलेलं आहे. क्राऊन्स, सोल विनर्स क्राऊन पण असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा एक मुकुट आहे की जो आपल्याला तिथं मिळू शकणार आहे. त्यानंतर याकोब, जेम्स ह्याचा 1 अध्याय 12 वचन, धन्य तो पुरुष जो त्याच्या परीक्षेत टिकतो, कारण जेव्हा ती परीक्षा तो उत्तीर्ण होईल तेव्हा त्याला विजेत्याचा मुकुट मिळेल.
तो मुकुट देवाने जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांना देण्याचे अभिवचन दिले आहे. ठीक आहे. ह्या मुकुटाला क्राऊन ऑफ लाईफ म्हटलेलं आहे, जीवनाचा मुकुट. ठीक आहे. हे कोणाला मिळणार आहे की जो कोणी टेम्पटेशन्सला काय म्हणायचं, परीक्षा आहे, ते परीक्षाला काय करतो, विजय मिळवतो, ओव्हरकम करतो, त्याला हा काय त्याला एक दुसरं पण नाव आहे मार्टर्स क्राऊन, की जो स्वतःचा जीव देतो ख्रिस्तासाठी, त्याला ही हा क्राऊन ऑफ लाईफ याला म्हटलेला आहे की तो मिळणार आहे. त्यानंतर पुढे एक बघूया, 1 पेत्र ह्याचा 5वा अध्याय आणि 2रं वचन. 1 पेत्र 5:2 ह्याला क्राऊन ऑफ ग्लोरी, ठीक आहे, असं म्हणतात. तुमच्या देखभालीसाठी असलेल्या देवाच्या कळपाचे संगोपन करा व त्याचा सर्वांगीण काळजीवाहक असल्यासारखे त्या कळपाचे पालन पोषण करा. तुम्हाला बळजबरीने करायला सांगितले म्हणून नाही, तर देवाला पाहिजे म्हणून स्वसंतोषाने कळपाचे पालन पोषण करा. तुम्ही पैशाचे लोभी आहात म्हणून काम करू नका, तर तुम्ही सेवा करण्यास अधीर आहात म्हणून सेवा करा. 4 आणि जेव्हा तुमचा मुख्य मेंढपाळ येईल तेव्हा तुम्हाला कधीही नाश न पावणारा गौरवी मुकुट देईल. इथं काय म्हटलं, गौरवी मुकुटाबद्दल म्हटलंय, पण हे कोणाला मिळणार आहे की जो काय की देवाच्या कळपाला करणार आहे, देणार आहे, म्हणजे त्याचे वचन देणार आहे, त्यांना खायला घालणार आहे देवाचं वचन. ठीक आहे. मग हा जो क्राऊन आहे हा फक्त पास्टर्स लोकांचा क्राऊन असं नाही आहे. प्रत्येक विश्वासणारा हा कसा पाहिजे, बायबलमध्ये अभ्यास करणारा पाहिजे, बायबल वाचणारा पाहिजे, जेणेकरून तो इतर लोकांना देवाची वचनं सांगेल, जेव्हा तो त्यांनाही डिसायपलशिप करेल, त्यांनाही ख्रिस्तांमध्ये वाढवेल, जेणेकरून त्यांना काय मिळणार, हा गौरवाचा मुकुट मिळणार. मग ह्या प्रकारे हे सर्व काय आहेत, मुकुट आहेत. जर आपण बघितलं 2 तिमोथी, पौल त्याच्या शेवटच्या जीवनामध्ये असताना त्याने काय म्हटलं की मी एक विश्वासू कसा आहे, सेवक आहे, आणि मी माझी जी शर्यत आहे ती धावलेली आहे. 2 तिमोथी 4:7. मी सुयुद्ध जिंकले आहे, मी माझी शर्यत संपविली आहे, मी विश्वास राखला आहे. ठीक आहे. माझे काय म्हटलेलं आहे, सुयुद्ध जिंकले आहे. ठीक आहे. आय हॅव फॉट अ गुड फाईट, त्यांनी एक चांगली लढाई लढलेली आहे. आय हॅव फिनिश्ड माय कोर्स, त्यांनी ह्या पृथ्वीवर जे देवाने त्याला कार्यासाठी ठेवलेलं आहे ते त्यांनी शर्यत काय केलेली, संपवलेली आहे, आणि त्यांनी विश्वास जो काय शेवटपर्यंत ठेवलेला आहे. मग तो त्याच्या रेसबद्दल सांगायला आला आहे की त्यांनी रेस अशी धावलेली आहे त्याला रिवॉर्ड मिळण्यासाठी. तर माझा प्रश्न आपल्या सर्व विश्वासणाऱ्यांना आहे की आपली शर्यत कशी आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. आता हे तर रिवॉर्ड झालेलं आहे, पण देवाने आपल्याला काही वारसा पण ठेवलेला आहे की जो आपल्याला ऑटोमॅटिकली मिळणार आहे, तुम्ही विश्वासणार आहे म्हणून. जर आपण कलसेकरास पत्र ह्याचा 3रा अध्याय बघितला, कलसेकरास पत्र ह्याचा 3रा अध्याय आणि 23 आणि 24 वचन, इथं आपल्याला इनहेरिटन्स म्हणजे वारशाबद्दल आपल्याला म्हणणं, आणि हा जो वारसा आहे म्हणजे इटर्नल लाईफ कशी आहे हे आपल्याला ऑटोमॅटिकली मिळालेलं आहे जेव्हा आपण विश्वासणार होतो, म्हणजे जेव्हा आपण आपलं तारण होतं, जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तांनी काय केलं वधस्तंभावर ह्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यावेळेला आपल्याला सार्वकालिक जीवन होतं. पण त्याच्याबद्दल आपल्याला काय मिळतं, आपण देवाची मुलं झालेली आहोत, म्हणून आपल्याला काही त्याचा वारसा पण मिळणार. मग काय आहे तो, पहिला इथं वाचून घेऊया. हां. तुमच्या अंतःकरणापासून काम करा, जणू काय तुम्ही प्रभूसाठी काम करीत आहात, मनुष्यासाठी नव्हे असे काम करा. लक्षात ठेवा, प्रभू तुम्हाला तुमच्या स्वर्गीय वारशाचे बक्षीस देईल. ख्रिस्त जो तुमचा खरा धनी, त्याची सेवा करीत राहा. स्वर्गीय वारसाचे काय देईल, बक्षीस देईल. तर आपण बघितलं 1 पेत्र आणि 1 अध्याय याचं 3रं वचन. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याची देवाची स्तुती असो, त्याच्या महान दयेमुळे त्याने आमचा नवा जन्म होऊ दिला आणि येशूला मेलेल्यातून उठविण्याने जिवंत व नवीन आशा दिली. ठीक आहे. ती नवीन आशा आहे की आपण एक वेळ प्रभूला भेटणार आहोत. पॉल रोमकरास पत्रामध्ये सांगतो की आपल्याला नवीन गौरवी शरीर मिळणार आहे. ठीक आहे. जर आपण जे वारसा आहे तो काय म्हटलेला आहे 4थ्या वचनामध्ये, की तो राखून ठेवलेला आहे स्वर्गामध्ये आपल्यासाठी, 4थं वचन. आणि ज्याचा कधी नाश होत नाही, ज्याच्यावर काही दोष नाही व जे कधी झिजत नाही, असे वतन स्वर्गात आपल्यासाठी राखून ठेवले आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी पॉल आपल्याला काय करणार, उत्तेजित करायला आहे की ख्रिस्ती जीवन तुमचं धारण झालं आणि तुम्ही स्वर्गात जाणार. हे एवढंच नाही आहे, पण तुम्हाला भरपूर गोष्टी करायच्या आहेत ख्रिस्तासाठी, आणि तुम्ही त्या केल्याबद्दल प्रभू आपल्याला भरपूर काही काही देणार पण आहे. जर तुम्हाला 1000 वर्ष प्रभूबरोबर राज्य करायचं असतं तर हे मुकुट तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला त्याच्याबरोबर राज्य करायचं असेल, जर 2 तिमोथी 3:12, 2 तिमोथी
3:12 जरा वाचूया आपण. खरे पाहता जे जे ख्रिस्त येशूमध्ये शुद्ध जीवन जगू इच्छितात त्या सर्वांचा छळ होईल. ठीक आहे. पुढं पण दुष्ट लोक व भोंदू लोक इतरांना वरचेवर फसवीत राहतील आणि स्वतःही फसून अधिक वाईटाकडे जातील. जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर दुःख सहन केले आता पृथ्वीवर राहत असताना, तर तुम्ही त्याच्याबरोबर राज्य पण करणार. जर दुसरे तिमोथी 2:12 मध्ये जर बघितलं, जर आम्ही दुःख सहन केले तर आम्ही त्याच्याबरोबर राज्य सुद्धा करू. जर आम्ही त्याला नाकारले तर तोही आम्हाला नाकारील. बरोबर आहे? जर तुम्ही आत्ता दुःख सहन केले त्याच्याबद्दल, तर तुम्ही त्याच्याबरोबर 1000 वर्ष राज्य करू शकणार आहे. पण तुम्ही आत्ता त्याला नाकारले म्हणजे तारणाबद्दल म्हणत नाहीये. दररोज त्या ख्रिस्ती जीवनामुळे तुम्ही त्याचे जे काय म्हणतात दुःख सहन करण्यासाठी जर तुम्ही ते नाकारलं, तर तोही तुम्हाला राज्य करण्यासाठी काय करणार आहे, तिथं नाकारणार आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आहेत जे आपल्याला जजमेंट सीट ऑफ ख्राइस्ट त्याला म्हणतात, ख्रिस्ताचे न्यायासन. ह्याच्यावेळी आपल्याला तो न्याय होणार आहे की आपण खरेच ख्रिस्ताचे सेवक आहोत का, आणि आपली सेवा ही कशा प्रकारे आहे ही त्याच्या डोळ्याने म्हणजे त्या अग्नीनं काय करणार आहे, पारखली जाणार आहे. तर आपण शेवटच्या न्यायाकडे जाऊया की वैयक्तिक न्याय. जर तुम्हाला इथं काय म्हणतात तुमचं नुकसान नाही व्हायचं असेल, जर ह्या कुठल्या ख्रिस्ताचे न्यायासन, तर तुम्ही आत्ता काय करायला पाहिजे, इथं जगत असताना चर्च एजमध्ये आत्ता राहत असताना वैयक्तिक न्याय करणं महत्त्वाचं आहे. जर आपण बघितलं 1 कोरिंथीय पत्र ह्याचा 11वा अध्याय 11:31. 1 कोरिंथ 11:31. परंतु जर आम्ही आमची परीक्षा करू तर आमच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. जर आम्ही आमची परीक्षा करू, जर तुम्ही विश्वास धरून आत्ता तुम्ही स्वतःची परीक्षा केली, आत्ता तुम्ही स्वतःचा न्याय केला, तर तुमचा न्याय तिथं होणार नाही. जे काय म्हणतात जे चुकीचे जे काम आहेत तुमचे, ते तुम्ही तिथे येणारच नाहीत, कारण तुम्ही इथंच आत्ता काय केलेलं आहे, तुमचा न्याय केलेला आहे. म्हणून आत्ता विश्वासणाऱ्यांसाठी महत्त्वाचं काय आहे, तर वैयक्तिक न्याय. दररोज ख्रिस्ती जीवन जगत असताना तुम्ही तुमची स्वतःची पापं कबूल करायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व पाप त्याच्यावर घेतलेले आहेत, सर्व काळाचे, अगोदरचे, आत्ताचे आणि नंतरचे तुमचे. पण तुम्ही दररोज काय करायला पाहिजे, तुम्ही आता ह्या शरीरात आहे, तुमचं अजून गौरवी शरीर नाही आहे, म्हणून तुमच्या शरीरामध्ये पाप होणार, पण त्या पापाची तुम्ही कबुली केली पाहिजे. जर आपण 1 योहान ह्याचा 1 अध्याय आणि 8 वचन, इथं योहान आपल्याला काय म्हणतोय, 1:8. जर आम्ही असे म्हणतो की आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही तर आम्ही स्वतःला फसवीत आहोत आणि आमच्यामध्ये सत्य नाही. ठीक आहे, आपल्यामध्ये पाप आहे, पण ते कुठं आहे, आपल्या शरीरामध्ये आहे. ठीक आहे, म्हणून काय करायला पाहिजे, 9 वचन. जर आम्ही आमची पापे कबूल करतो तर आमच्या पापांपासून आम्हाला क्षमा करण्यास देव विश्वासू व न्यायी आहे आणि आमच्या सर्व अनितीपासून तो आम्हाला शुद्ध करतो. जर तुम्ही आत्ता तुमची पापं कबूल केली, ठीक आहे, आणि ते तुम्ही ख्रिस्तासमोर आणले की होय की मी तुझ्यावर विश्वास ठेवला, मला माहिती आहे मी स्वर्गात जाणार आहे, पण मी बायबलनुसार जे ख्रिस्ती जीवन जगायचं आहे ते मी जगत नाही आहे. मी तुझ्या विश्वासामध्ये मागं पडत आहोत, मी बायबल वाचत नाही, मी प्रार्थना करत नाही, मी इतर लोकांना सुवार्थ सांगत नाही, मी इतर लोकांना ख्रिस्ताकडे आणत नाही. ह्या गोष्टी ह्या आपण सगळे आपले जे कमतरता आहे, जी आपण ख्रिस्तामध्ये असून सुद्धा पडती, आपण देवासमोर आणायला पाहिजे, ती आपण कबूल करायला पाहिजे. आणि देव कसा आहे म्हणले, तो विश्वासू आहे. तो कसा आहे, तो आपल्याला सर्व अधर्मापासून आपल्याला काय करेल, शुद्ध करेल असं म्हटलं. आणि मग तुमची जी फेलोशिप, जी सहभागिता जी तुटलेली आहे, ती देवबाप काय करेल, तुम्हाला रिस्टोर करून टाकेल. ठीक आहे, मग जर तुम्ही वैयक्तिक न्याय जर तुम्ही केला तुमच्या पापांचा, तर ते तुम्हाला ह्या इथं उघडच येणार नाही, काय म्हणतात ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर. ठीक आहे, मग देव काय करायला, आत्ता तो युस्तवर तो आपली वाट बघत आहे. जर आपण बघितलं स्तोत्रसंहिता 51 मध्ये 51, साम 51, दावीद आपल्याला काय इथं सांगत आहे 51:17 मध्ये. साम 51 वर्स 70. देवाला हवी असलेला बळी म्हणजे विदीर्ण झालेला आत्मा होय. देवा, तू चिरडले गेलेल्या आणि विदीर्ण झालेल्या हृदयाकडे पाठ फिरवणार नाहीस. देव आत्ता कशाची वाट बघायला आहे, ब्रोकन स्पिरिट,
जे तुमचा आत्मा तुटलेला आहे, जो तुमचा आत्मा हृदय जे भंग आहे, जे बाद झालेलं आहे, जे फुटलेलं आहे, ते भग्न हृदय घेऊन तुम्ही या देवाकडं. आणि तो त्या हृदयाला काय करणार नाही, तुच्छ मानणार नाही आहे. तो तुम्हाला काय म्हणतात, तुम्हाला नाही सोडून टाकणार नाही. तुम्ही कबुली करणं हे महत्त्वाचं आहे. आणि हेच म्हणजे आत्ताच्या काळामध्ये आपण शेवटच्या काळात राहत असताना तुम्ही वैयक्तिक न्याय करणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही आत्ता न्याय स्वतःचा केला नाही, तर तुम्हाला हा न्याय तुम्हाला फेस करायला लागणार आहे आणि तुमचा तिथं भरपूर गोष्टीचा लॉस होऊ शकतो. जर तो लॉस, जो नफा जर तुमचा नाही व्हायचं असेल, तर तुम्हाला आत्ता काय करायला लागेल, तुमचा वैयक्तिक न्याय कराल. मग ह्या प्रकारे बायबलमध्ये 7 न्याय आहेत. ठीक आहे. मग आपल्याला हे 2 महत्त्वाचे न्याय आहेत. हे आपण इथनंच गेल्यानंतर इस्रायलचा न्याय होणार आहे 7 वर्ष. त्यानंतर प्रभू आल्यानंतर तो राष्ट्रभर सगळ्या लोकांचा न्याय करणार आहे, राष्ट्रांचा. ठीक आहे. त्यानंतर हे पूर्ण ह्या काळामधले जे लोक आहेत अधर्मी, त्यांचा न्याय कुठं होणार आहे, त्या पांढऱ्या शुभ्र न्यायाचा होणार, सैतानाचा पण न्याय होणार आहे. आणि जगाच्या पापाची गोष्ट आहे ती कॅल्वरीवर पण प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं. म्हणजे अशा प्रकारे हे 7 न्यायानं देवाने सर्व गोष्टीला काय केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. असंच म्हणजे सर्व धर्मामध्ये एकच न्यायाचा आयडिया आहे की देव सगळ्यांना काय करेल, शेवटी न्याय करेल, की जो कोण आत आहे आणि कोण बाहेर आहे. पण बायबल आपल्याला ह्या खोल गोष्टींबद्दल सांगायला तयार आहे. ठीक आहे. मग हे डिसायबलशिप क्लासेस तुम्हाला मदत करतील अशाच गोष्टींमध्ये. आणखी आपण हे पुढच्या गोष्टी आपण बघत जाऊया. ठीक आहे. थँक्यू.